तर आपण बनवत आहोत गावरान झिंग्याची भाजी. तर आता हे गावरान झिंगे जे आहेत त्याला थोडंसं फ्राय केलेलं आहे तव्यावर. तर हे थोडं टोस्ट केलं आपण बरं का. आणि हे टमाटर आहेत आणि हे बघा कढाईमध्ये आपले कांदे, जिरे आणि मोहरी बरं. आणि त्याला थोडंसं फ्राय करायचं. ब्राऊन झाल्यावर मग आपण बघूया कसं. हे जे आहेत आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. हळद, लाल तिखट मिरची, मग गरम मसाला. गरम मसाला नाही, नुसतं धने जिऱ्याचं पावडर. अच्छा, धने आणि जिऱ्याचं पावडर. बरं ठीक आहे. तर हे गेलं ह्याच्यात धने जिऱ्याचं पावडर बघा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं हळद आणि मग लाल तिखट मिरची पावडर. हे झालं तर त्याच्यामध्ये टाकायचं टमाटर. थोडंसं आंबूस होणार आहे भाजी पण छान होणार आहे बघा. 3 टमाटर आणि 2 कांदे. चवीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये नमक ॲड करू शकता. आणि मग एकदा ह्याला आपल्याला अजून एकदा फिरून घ्यायचं थोडंसं मीडियम फ्लेमवर. टमाटर जे आहे ते चांगले भाजून जायचे. असे भाजून घ्यायचं झिंगे. हे आपण झिंगे असं भाजलेले येतात छानपैकी. आपण पण खायला छान लागतं पण पोट दुखल कशाला. हेच बरं असं. तर एकदा शिंग्याला असं भाजून घेतलं की मग ह्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये जे वाळू आहे, घाण आहे ते सगळं निघून जातं. वाळू घालतात ना. बरं. तर ह्याला घेऊन घेतलं एकदा की झालं बघा. बघा हे खाली जे आहे थोडीशी माती किंवा घाण असते ह्याच्यामधलं ते निघून जाते. तर ह्याला 1-2 वेळा आपण घेऊन घेतल्या. बघा टमाटर भाजून झाले, झिंगा बी झाला आणि थोडंसं पाणी टाकायचं. आणि मग आता ह्याला 10 मिनटं आता झाकून ठेवायचं. आणि शेवटी आपण टाकायचं कोथिंबीर. तर ही आहे शेवटी आपली भाजी झालेली बघा. हे कांदे झाले, कोथिंबीर झाली आणि ही आपली कोळंबी आणि छानशी भाजी तयार. आता बघूत आपण ह्याचा टेस्ट. थोडंसं बेस्ट. नमक मिरचू बरोबर लागलेलं आहे. कोथिंबीर तसं तर आपल्या गार्डनची आहे तर खूप छान टेस्ट आहे. वा. घरी बनवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.